आई मरून गेली. घर शांत होतं, पण गोधडी जिवंत. रहस्य जपून होती. 2 भाऊ रडत, 2 सुना भांडत आणि कपाटात लपलेलं सगळं बदलणार होतं. त्या रात्री मात्र एक आवाज आला. कपाटातून आला. सगळेच थरथरले. सुमित्राबाई वृद्ध होत्या. गावात राहत होत्या. 2 मुलं होती. रमेश मोठा होता, सुरेश धाकटा होता. दोघं वेगळे होते. रमेश श्रीमंत होता, सुरेश साधा होता. आईला मात्र दोघे सारखे होते. ती प्रेम द्यायची, सारखंच द्यायची. एक दिवस अचानक आई पडली खाली. डॉक्टर धावत आले. तपासणी सुरू झाली. सगळे घाबरले होते. डॉक्टर गंभीर होते. वेळ कमी होती. आई समजली होती. शेवट जवळ होता. तिने रमेशला बोलवलं. तिने सुरेशला बोलवलं. दोघे जवळ बसले. आई हसत होती. डोळे ओले होते. हात थरथरत होते. ती हळू म्हणाली, भांडू नका रे, एकत्र राहा रे, नाती जपा रे. मग अचानक ती कपाटाकडे पाहिलं. तिथे गोधडी होती. जुनी गोधडी होती. फाटकी गोधडी होती. आई म्हणाली, ही जपा रे, खूप जपा रे, कधी फेकू नका. रमेश गोंधळाला होता. सुरेशही गोंधळाला. गोधडीत काय? असं काय असेल? पण आई शांत, फक्त हसत होती. दुसऱ्या दिवशी आई गेली होती. घर रडत होतं. भिंती रडत होत्या. आठवणी रडत होत्या. सगळं संपलं होतं. 13वा झाला होता. नातेवाईक गेले होते. घर रिकामं होतं. रात्र काळी होती. वादळ सुरू होतं. पाऊस पडत होता. रमेश उठला अचानक. तो कपाटाकडे गेला. गोधडी बाहेर काढली. हसत म्हणाला, फेकून देऊया, याचा उपयोग काहीच नाही. सुरेश ओरडला, नको रे दादा, आईची आठवण जपून ठेवू. तेवढ्यात अचानक गोधडी खाली पडली आणि आतून काहीतरी बाहेर आलं. टक असा आवाज. सगळे दचकले. जमिनीवर पडलेली एक जुनी चावी. गंजलेली चावी. विचित्र चावी. रमेशने उचलली. मागे पाहिलं. तिथे कोरलं होतं फक्त एक संख्या, 47. सुरेश घाबरला. याचा अर्थ? रमेश शांत झाला. चेहरा बदलला. डोळे मोठे झाले. कारण त्याला काहीतरी आठवलं. खूप जुनं आठवलं. लहानपणीचं आठवलं. वडील म्हणाले होते, खोली क्रमांक 47. कधी उघडू नका, कधी जाऊ नका, कधी विचारू नका. तेव्हा दोघे लहान होते. पण आज ती संख्या पुन्हा समोर आली होती. अचानक बाहेर वीज चमकली जोरात. खिडकी हादरली. दार वाजलं. धडाम धडाम. सगळे घाबरले. रमेश थबकला. सुरेश थबकला. दार उघडलं गेलं. समोर एक म्हातारा पूर्ण भिजलेला, थरथरत उभा. त्याने आत पाहिलं. गोधडीकडे पाहिलं. चावीकडे पाहिलं आणि घाबरून म्हणाला, उशीर झाला, खूप उशीर झाला. तुम्हाला पळावं लागेल. आत्ताच पळा. रमेश ओरडला, तू कोण आहेस? म्हातारा रडला आणि म्हणाला, मी राखणदार. खोली क्रमांक 47चा. हे ऐकताच घरात शांतता. हृदयाची धडधड आणि भीती वाढली. म्हाताऱ्याने खिशातून एक फोटो काढला. जुना फोटो, फाटका फोटो. फोटोत होती सुमित्राबाई आणि त्यांच्या बाजूला एक अनोळखी मुलगी. पण खरी भीती आता सुरू झाली. कारण फोटोत ती मुलगी नव्हती. ती अगदी सुरेशच्या मुलीसारखी दिसत होती. घरात शांतता होती. पाऊस कोसळत होता. वीज कडकडत होती. सगळे थरथरत होते. रमेशने फोटो घेतला. पुन्हा नीट पाहिला. डोळे विस्फारले. श्वास अडकला. कारण त्या मुलीचा चेहरा अगदी तसाच, सुरेशच्या मुलीसारखा, हुबेहूब तसाच. सुरेश घाबरला. हे कसं शक्य? तो फुटफुटला. म्हातारा रडत होता. डोळे भरले होते.
हात थरथरत होते. रमेश ओरडला, सत्य सांग, आता तू कोण आहेस? म्हातारा बसला खाली, दीर्घ श्वास घेतला, मग हळू बोलला, मी गणपत आहे, या वाड्याचा राखणदार. 40 वर्षापासून रहस्य जपतोय. सुरेश विचारलं, फोटोतील मुलगी ती कोण आहे? गणपत गप्प बसला, चेहरा फिकट पडला, डोळे खाली गेले. मग तो म्हणाला, ती मुलगी जिवंत नसावी आता. हे ऐकताच सगळे हादरले. रमेश चिडला, स्पष्ट बोल जरा, गोंधळ नको. गणपत म्हणाला, ती मुलगी होती तुमच्या आईची मोठी मुलगी. घरात शांतता पसरली. श्वास थांबले. जणू सुरेश ओरडला, खोटं बोलतोस, आम्ही दोघंच भाऊ. गणपत मान हलवली, नाही बाळांनो, तुमची एक बहीण होती आधी. रमेश मागे सरकला, त्याचे पाय लटपटले. आईने कधीच सांगितलं नव्हतं. कधीच नाही. गणपत पुढे म्हणाला, वर्षापूर्वी एकदा मोठी दुर्घटना झाली. जत्रा भरली होती. गावात गर्दी होती. सगळे आनंदात होते. तुमची बहीण फक्त 5 वर्षाची लहान होती आणि अचानक ती गायब झाली. संपूर्ण गाव शोधलं. पोलीस आले होते. जाहिराती दिल्या, पण ती सापडली नाही. कधीच सापडली नाही. आई तुटली होती, पूर्ण तुटली होती. वडील बदललेले होते, शांत झाले होते. मग एक दिवस दोघांनी निर्णय घेतला, हे गुपित कुणालाच सांगायचं नाही. कारण प्रत्येक वेळी जखम उघडायची. सुरेशच्या डोळ्यात अश्रू आले होते. रमेश रडत होता, पहिल्यांदाच रडत. पण अचानक गणपत उभा राहिला. आणखी एक सत्य बाकी आहे अजून. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. त्याने गोधडी उघडली. आतून कागद काढला. जुना नक्षा होता. हाताने काढलेल्या नकाशावर लिहिलं खोली क्रमांक 47 आणि लाल शाईने एक गोल काढलेला. रमेश म्हणाला, याचा अर्थ? गणपत थरथरला. ती खोली उघडली तर सत्य समजेल. सुरेश विचारला, बहीण जिवंत आहे? गणपत गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. मग तो म्हणाला, मला माहीत नाही. पण शेवटच्यांदा ती तिथे दिसली. खोली क्रमांक 47. हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. रात्र वाढत होती. वादळ वाढत होतं. तरी दोघे भाऊ निर्णय घेतात, आत्ताच जाऊया त्या वाड्यात. गणपतराव घाबरला, नको जाऊ, रात्र वाईट आहे. पण रमेश ऐकलं नाही. तिथे तिघे निघाले. जुन्या वाड्याकडे. वाडा समोर होता. अंधारात उभा, भयानक दिसत होता. दरवाजा चर झाला, हळूहळू उघडला. आत कोळी शंख होती. धूळ भरली होती. नकाशा पाहत ते पुढे गेले. लांब कॉरिडॉर होता. दोन्ही बाजूंना खोल्या आणि शेवटी एक दरवाजा होता. त्यावर लिहिलं होतं 47. सुरेशने चावी काढली. हात थरथरत होते. त्याने कुलूप उघडलं. दरवाजा उघडताच आतून थंड वारा बाहेर आला आणि जमिनीवर एक लोखंडी पेटी दिसली त्याला. पण पेटीवर धुळीत लिहिलं होतं, उघडू नका. आणि त्या क्षणी वरच्या मजल्यावरून कोणाच्या पावलांचा आवाज आला. धप धप धप. तिघांनी वर पाहिलं आणि अंधारात कोणीतरी उभं होतं. धप धप धप. पावलांचा आवाज वाढला. तिघेही थरथरले. श्वास रोखले गेले. अंधार दाट होता. काहीच दिसत नव्हतं. फक्त सावली दिसत हलत होती हळूहळू. रमेश पुढं गेला. मोबाईल चालू केला. टॉर्च लावली. प्रकाश पडलाच. सावली नाहीशी झाली. कोणीच नव्हतं. सुरेश घाबरला. आवाज कोणाचा? तो कुजबुजला. गणपत थरथरला.
मी सांगितलं होतं इथे येऊ नका. अचानक पुन्हा आवाज आला. वरच्या मजल्यावरून धप्प धप्प धप्प. यावेळी मात्र स्पष्ट ऐकू आला. कोणीतरी धावत होतं. रमेश चिडला. कोण आहे तिथे? बाहेर ये आधी. उत्तर आलं नाही. खोलीत शांतता, फक्त वाऱ्याचा आवाज. तेवढ्यात सुरेशची नजर पेटीकडे गेली. लोखंडी पेटी होती, खूप जुनी होती. त्यावर अजूनही धुळीत लिहिलं होतं, उघडू नका. रमेश हसला. नक्की उघडणार. गणपत ओरडला, नको करू. पण उशीर झाला. रमेशने हात लावला. झाकण उचललं. पेटी उघडली आणि आत पाहून सगळे स्तब्ध झाले. कारण आत पैसे नव्हते, सोनं नव्हतं, दागिने नव्हते, फक्त फोटो होता. शेकडो फोटो होते. सगळ्या फोटोमध्ये एकच मुलगी होती. तीच मुलगी, फोटोतील मुलगी, हरवलेली बहीण. सुरेश रडू लागला. रमेशचे डोळे भरून आले होते. तेवढ्यात त्याला एक डायरी दिसली. जुनी डायरी. मुख पुष्टावर लिहिलं, आर्या. गणपत हादरला. हे तिचंच नाव होतं. दोघे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. आर्या त्यांची बहीण. सुरेशने डायरी उघडली. पहिलंच पान वाचून तो रडला. त्यात लिहिलं होतं, आज मी हरवले. मला खूप भीती वाटते आहे. आई कुठे आहे? बाबा कुठे आहेत? मला घरी जायचं. सुरेशचे हात थरथर कापू लागले. पुढची पान उघडली. दरवर्षी आर्याने काहीतरी लिहिलं. ती जिवंत होती. वर्षानुवर्ष जिवंत होती. पण घरी आली नाही. का आली नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला. मग शेवटचं पान उघडलं गेलं आणि सगळे हादरले. त्यात लिहिलं होतं, मी माझ्या भावांना भेटणार आहे खूप लवकर. कारण सत्य आता लपून राहणार नाही. खाली तारीख होती, फक्त 3 दिवसापूर्वीची. हे पाहताच रमेश उभा राहिला. असं कसं शक्य? ती जिवंत आहे. आत्ताही जिवंत. गणपतच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, होय, कदाचित जिवंत, पण मोठं संकट तिच्या मागे आहे. सुरेश घाबरला. कसलं संकट? गणपत उत्तर देणार. तेवढ्यात अचानक वाड्याचा दरवाजा जोरात आपटला. धाडकन. सगळे दचकले आणि बाहेरून एका महिलेचा आवाज आला, रमेश, सुरेश, मला वाचवा. हे ऐकताच तिघे गोठले. कारण तो आवाज आर्याचाच होता. पण खरी भीती आता सुरू झाली. कारण खिडकीतून त्यांनी बाहेर पाहिलं. आर्या धावत होती आणि तिच्या मागे 4 अनोळखी माणसं तिचा पाठलाग करत होती. आर्या धावत होती, जोरात धावत होती. श्वास अडकला होता. चेहरा घाबरलेला होता. तिच्या मागे होते 4 अनोळखी पुरुष. ते ओरडत होते, तिला पकडा लवकर. रमेश हादरला. सुरेश थरथरला. गणपत ओरडला, दार उघडा लगेच. तिघे धावत गेले. मोठं दार उघडलं. आर्या आत आली. धाडकन पडली. तिचा श्वास वाढला. ती रडत होती, पूर्ण घाबरली होती. सुरेशने तिला धरलं, पाणी दिलं लगेच. रमेश तिच्याकडे पाहत स्थिर उभा होता. कारण अनेक वर्षानंतर त्याची बहीण समोर जिवंत उभी होती. आर्याच्या डोळ्यात अश्रू होते भरपूर. ती हळू म्हणाली, दादा. हे ऐकताच रमेश रडला. तो तिच्या जवळ गेला. तिला मिठी मारली. सुरेशही रडत होता. वर्षानुवर्षाचं अंतर क्षणात संपलं होतं. पण आनंद जास्त वेळ नव्हते आता. बाहेरचे पुरुष दाराजवळ आले होते. त्यांनी वाडा वेढला. गणपत घाबरला. ते आले शेवटी. आर्या थरथरली. रमेश विचारलं, हे कोण आहेत? आर्या शांत बसली.
मग हळू बोलली, माझ्या मागे आहेत. 20 वर्षापासून सगळे स्तब्ध झाले. सुरेश विचारलं, का बरं? आर्या रडू लागली, कारण माझ्याकडे आहे एक मोठं रहस्य. रमेश चिडला, कोणतं रहस्य? आर्या म्हणाली, आईचं खरं रहस्य. गणपत खाली बसला, त्याला सत्य माहीत असं दिसत होतं. आर्या पुढं बोलली, मी हरवले नव्हते. सगळे हादरले. रमेश ओरडला, म्हणजे? आर्या म्हणाली, मला पळवण्यात आलं, जत्रेतून पळवलं. एक टोळी होती, जमिनीसाठी लालची. त्यांना माहिती होतं आईच्या नावावर मोठी संपत्ती होती, खूप मोठी संपत्ती. ते मला घेऊन दूर निघून गेले. आई शोधत राहिली, पण त्यांना मी सापडू दिली नाही. सुरेश रडत होता, मग पुढे काय? आर्या म्हणाली, मी मोठी झाले, सत्य समजलं मला. मग मी शोधू लागले माझं खरं घर, आणि काही महिन्यापूर्वी मला आई सापडली. रमेशचे डोळे भरले, म्हणजे आईला सगळं माहीत होतं. आर्या मान हलवली, हो दादा, आईला माहिती होतं. म्हणूनच तिने गोधडीत चावी ठेवली, म्हणूनच तिने रहस्य जपलं. तेवढ्यात अचानक बाहेर गोळी झाडली, धाड. सगळे दचकले. खिडकीची काच फुटली. आर्या ओरडली, ते आले आत. रमेश संतापला, आता पुरे झाले. तो दाराकडे धावला, पण गणपत अडवतो, नको जाऊस. रमेश थांबला. गणपत म्हणाला, त्यांना फक्त आर्या नको आहे, त्यांना पाहिजे तो कागद. आर्या घाबरली, नाही, तो कागद नाही. सुरेश विचारला, कुठला कागद? आर्याने खिशातून एक जुना लिफाफा बाहेर काढला. त्यावर लिहिलं होतं, अंतिम वारस. रमेशच्या हातातून लिफाफा निसटला, कारण त्यावर आईची सही होती आणि खाली एक नाव लिहिलं होतं. ते नाव पाहून गणपतही हादरला, कारण वारस म्हणून रमेश नव्हता, सुरेशही नव्हता, आर्याही नव्हती, तर दुसरंच एक अनोळखी नाव लिहिलेलं होतं. वाड्यात शांतता होती. सगळे स्तब्ध होते. लिफाफा उघडा होता. रहस्य समोर होतं. रमेश थरथरत होता. सुरेश गोंधळलेला होता. आर्या रडत होती. गणपत शांत होता. लिफाफ्यात लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण संपत्ती अंतिम वारसाला. पण ते नाव कोणालाच ओळखीचं नव्हतं. रमेश ओरडला, हा कोण आहे? सुरेशही चकित झाला. आर्याने पुन्हा कागद वाचला. नाव होतं विजय गणपत पाटील. गणपतच्या हातातून काठी पडली. त्याचे डोळे भरले. तो रडू लागला. रमेश ओरडला, सांग सत्य. गणपत खाली बसला आणि अनेक वर्षाचं रहस्य उघडलं. तो म्हणाला, तुमच्या वडिलांनी एकदा माझा जीव वाचवला होता. मी अनाथ होतो, कोणी नव्हतं माझं. त्यांनी मला आधार दिलेला होता. त्यामुळे मी या घराचा माणूस झालो होतो. माझा मुलगा विजय होता. तो खूप हुशार आणि प्रामाणिक होता. आई त्याला स्वतःच्या मुलासारखं मानायची. मग एक दिवस विजय हरवला. सगळे हादरले. आर्या घाबरली, कारण तिला एक गोष्ट आठवली. ती म्हणाली, मला आठवतंय, त्या टोळीमध्ये एक मुलगा होता. त्याचं नाव विजय होतं. गणपत रडू लागला, माझा मुलगा जबरदस्तीने नेला गेला होता. आईला सत्य समजलं होतं, म्हणून तिने संपत्ती त्याच्या नावावर केली होती, कारण तोच सगळ्यात मोठा बळी ठरला होता. पण तेवढ्यात बाहेरचा दरवाजा तुटला. धाडकन आवाज झाला. ते 4 पुरुष आत घुसले.
त्यांच्या हातात शस्त्र होती. आर्या घाबरली. रमेश पुढे आला. पुरे झालं आता. त्या माणसाचा प्रमुख मोठ्याने हसला. तो म्हणाला, विजय आम्हालाच द्या आता. सगळे स्तब्ध झाले. सुरेश ओरडला, विजय कुठे आहे? तो माणूस हसला, इथेच आहे. आणि त्याने मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. सगळ्यांनी मागे पाहिलं आणि धक्का बसला. कारण तो व्यक्ती दुसरा कोणी नव्हता, गणपतच होता. गणपत रडत म्हणाला, माझं खरं नाव विजय आहे. घरात शांतता पसरली. तो पुढे म्हणाला, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मीच गणपत नावाने जगू लागलो. आईने मला सगळं सांगितलं होतं, पण मला संपत्ती नको होती. मला फक्त हे कुटुंब वाचवायचं होतं. ते 4 पुरुष संतापले होते. त्यांनी हल्ला केला. रमेश पुढे गेला. सुरेश पुढे गेला. आर्या ही उभी राहिली. सगळे एकत्र लढले. काही वेळात पोलीस आले. त्या टोळीला अटक झाली. 20 वर्षांचा खेळ संपला. वाड्यात पुन्हा शांतता पसरली. काही दिवसांनी संपत्तीचं वाटप झालं. पण विजयने सगळ्यांना धक्का दिला. त्याने संपूर्ण संपत्ती स्वतःकडे ठेवली नाही. अर्धी रक्कम अनाथ मुलांसाठी दिली. अर्धी रक्कम गावाच्या विकासासाठी दिलेली होती. रमेश बदलला होता. अहंकार संपला. सुरेश आनंदी होता. आर्यालाही तिचं कुटुंब मिळालं आणि विजयला त्याचं घर मिळालं. एक दिवस सगळे आईच्या फोटोसमोर उभे होते. रमेश हसला. आईची गोधडी खजिना नव्हती. सुरेश म्हणाला, ती एक परीक्षा होती. आर्या हसली. नात्याची परीक्षा. विजयने फोटोसमोर नतमस्तक होतं. म्हटलं, ताई, तुम्ही जिंकलात. कारण शेवटी संपत्ती नाही, नाती जिंकली. प्रेम जिंकलं आणि आईची माया जिंकली. बोध. पैसा संपतो, संपत्ती हरवते, पण नाती टिकतात. आईची माया कधीच संपत नाही.